एखादी गोष्ट कधी करते तिचं पटलं पाहिजे आणि तिचं भावलं पाहिजे. त्या दोन जागेवरती जर ते बरोबर परिणाम झाले तर मनुष्य स्वतःकडे बघत नाही. जेवण, झोप, विसावा, प्रतिष्ठा, पैसा, कष्ट, रात्र, दिवस, मान, अपमान सगळं टाकून खुल्यासारखं काम करतो. तिचं पटलं पाहिजे, तिचं भावलं पाहिजे. शिवछत्रपती तुकोबाराय, ज्ञानोबाराय शेकडो वर्ष उलटली आणि आपण त्यांच्या दिशेने प्रकाशाचा शोध घ्यायला चालू. कोणता प्रकाश? ज्ञानोबा तुकोबा त्या दोन्ही महापुरुषांनी खाली बसा, खाली बसून टाका किंवा जा. खाली बस, खाली बस, बस खाली, खाली बस, खाली बस. जरूर नाही, खाली बसा किंवा घरी जा, त्याची आवश्यकता नाही. तिथे गेले की जा. आणि प्रसिद्धीची हा कार्यसिद्धीला मार्ग आहे. एक विसरू नका. मेरे वाऱ्या हाती मापत समर्थ होतो माझा बाप. सुगंधाचा प्रचार करण्यासाठी वारा भगवंतांनी निर्माण केलाय. पुढे त्यासाठी मशीन्स लावायला नको. तर मनुष्य जन्माला येऊन शेवटी करायचं काय? आला प्राणी जन्माचे आला, गेला देह टाकूनही गेला. होता तो अंध खग्रास गेला तेव्हा लग्न होऊनही गेला. इतकंच जीवन आहे का? नाही, जीवन आणखीन वेगळं. या नाशवंत देहात तो जो आत्मा आहे, तो आत्मा हा सगळा विश्वाचा प्रसार उत्पन्न करणारा परमात्मा म्हणजे जगदीश. आणि हे जग याचं काही नातं आहे का? आहे, नातं आहे. ते नातं जाणून घेण्याची पात्रता संपादन करणं याच्यात मनुष्य जन्माचं सार्थक आहे असा आपला हिंदू धर्म, वैदिक हिंदू धर्म, सनातन हिंदू धर्म सांगतो. आणि ते अनुभवसिद्ध आहे. एक मनुस्मृतीमध्ये श्लोक आहे. काय पाहिजे? काय उच्चिंत व्यक्ताय तुम्ही? आम्ही जमलोय आमच्या कामासाठी. तुम्ही जा बरं घरी. उठा, ते द्या. नको, अजिबात नको, नका करत हो तुम्ही. फेकून द्या ते. श्लोक फार उत्कृष्ट. येतो आपल्याला दिशा देणारा, प्रकाश दाखवणारा श्लोक आहे. आहार निद्रा भेवैथुलींचे सामान्य मेहतात पशुवीर नराण धर्मोही तैसाम अधिको विशेषा धर्मेण ही ना पशुविस्तमाना. खेचर, भूचर, जलचर तीन प्रकारचे प्राणी आहेत. खेचर म्हणजे आकाशात उडणारे पक्षी जगत. भूचर जमिनीवरती वावरणारे चतुष्पाद, द्विपाद किंवा सरपटणारे प्राणी भूचर. आणि जलचर पाण्यात राहणारे असंख्य प्राणी. 84 कोटी योनी आहेत. म्हणजे इतके जीव आहेत, इतक्या प्रकारचे. पण ते सत्य काय करतात? जन्माला येतात, राहतात काही दिवस, निघून जातात. आम्हाला आईने खूप शिकवले श्लोक. आणि त्यातला एक श्लोक चित्तात चांगला बसलाय. अनेक बसले. माणसाने अंतर्मुख व्हायला पाहिजे असं आपले ऋषी मुनी सांगत आहे. ते समोर जे आहेत ना, जैनी महाराज, त्यांना आपण संत म्हणतो. असंख्य लोक नतमस्तक होतात.
कशाबद्दल नसवतात. त्यांना ते ज्ञान झालं होतं, आत्मज्ञान, अंतर्ज्ञान, विश्वाचा आपला परमात्म्याचा काय संबंध आहे त्याचं ज्ञान. म्हणून आपण मानतो त्याला. तर तो कवी म्हणतो, मनुस्मृतीचा श्लोक असा आहे की पशु पक्षी प्राणी मात्र सगळ्यांचा विचार केला आणि आपलाही विचार केला तर या सगळ्या पशु पक्षी प्राणी मात्राचा आपल्यात काय फरक काय आहे? हो, काहीच फरक नाही आहे. पशु माणसाच्या मध्ये काय भेद त्यासाठी केव्हा करावा अनुभव. जसे पुच्छ मुंजा कमी 2 पाद, एक शेपूट आणि 2 पाय कमी, बाकी आपण पशु जो वैतामध्ये अन्य काही नाही. मग देहाचा आकार वेगळा आणि व्यवहार सगळा सारखा. आहार, आहार म्हणजे तहान आणि भूक. तहान भूक, भयमैथुनींचे आहार, निद्रा, तहान, भूक, झोप सगळ्या प्राणीमात्रांना भय, भय नावाचा एक क्षार आपल्या चित्तात, आपल्या अंतःकरणात, आपल्या बुद्धीत, आपल्या मनात भगवंतांनी घालून ठेवलेला आहे. लाजाळू वनस्पती तिला सुद्धा स्पर्श केला तर भय वाटतं. कुणी स्पर्श केला लगेच असं म्हणते. प्राणी मात्रात सगळ्यांच्यात भय नावाचा क्षार आहे. मैथुनींच्या वासना, विकार, उपभोगाची इच्छा सगळ्या प्राणी मात्रात, डोक्यातल्या ओळ्यापासून ते जंगलातल्या हत्तीपर्यंत सगळ्यांच्यात सगळं सारखं आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात कमी काय? त्यांच्यात कमी काय, आपल्यात जास्त काय? वेगळं काय आपलं जीवन? काहीच नाही. तर तो म्हणतो की महत्वाची देशाविमध्ये अधिको विशेष या सगळ्यांच्यात आणि आपल्यात एक फार मोठा फरक आहे. धर्मेणहीन पशुस्तमाना. हो, ते सगळे धर्महीन आहेत आणि धर्म याची जाणीव आपल्याला होऊ शकते. असते असं नाही, होऊ शकते. वातावरण सगळं कसं आहे? सगळं भोगाकडं, उपभोगाकडं, वासनेकडं, विचित्रपणाकडं, मनाचं दास होऊन जगण्याकडं सगळी वातावरण आहे. हे ज्ञानोबातुको काय सांगतात? उद्धरेत आत्मनात मानून आत्मानं ममसादे आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव आत्मना. अरे तू स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर अंतर्मुख हो, वायसे बघ. हे जे काही अध्यात्मशास्त्र आहे त्या अध्यात्मशास्त्रात फार वाढवत नाही बोलणं. माझा तो अधिकारही नाही बोलण्याचा. तर ते सांगतायत धाव फुडून सगळे संत. अरे ते माणसा आला आला प्राणी मासे आला वगैरे आलाच जाणार, पण थोडा अंतर्मुख हो. स्वतः विचार कर, कुठं होतो, कुठून आलो, नंतर मृत्यूनंतर कुठं जाणार, आता काय कर्तव्य आहे? का केवळ उपभोगाचं एक श्वान सुकरासारखं पाळीव मनाच्या हातात असलेलं पुत्र म्हणून जगायचं नाही. तर आपण केलं पाहिजे आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार या गोष्टी या मनुष्य जन्मामध्ये. आणि प्राणी मात्रांच्या पेक्षा श्रेष्ठ जन्म का? तर आत्मोद्धाराची, आत्मोन्नतीची, आत्मसाक्षात्काराची शक्ती भगवंतांनी सगळ्यात दिलेली आहे. ती जागी कर आणि ओळख आपण कोण आहोत, कोण कोठली कशा सगळे की इंद्रिय बहुसंचक शास्त्र कर्तव्य काय मध्ये ते करावे असे मेल्यावळी मग उठे मदत हवे असे जगत. आणि अशा प्रकारचं आत्मोद्धाराचं शास्त्र म्हणजे अध्यात्म म्हणजे वेदांत हे सांगितलं गेलं. आपल्या भूमीला ही संन्यास भूमी म्हणून ओळखतात जगात. हो, आपल्या या देवभूमीला, या वेदभूमीला, या धर्मभूमीला, या भारतभूमीला संन्यासांचा देश म्हणून ओळखतात. जगात एखादा कुणी खवळलेल्या सप्तसिंधू म्हणजे सागरात ओलांडून पलीकडे कोणी सोबतीला नको तरी सुद्धा नाही. संतप्त झालेला ज्वालामुखी आहे, ते ज्वालामुखीचा रस सुद्धा कोणीतरी पी तेही धाडस कोणी करेल.
कधी एखादा सिंहाच्या वाघाच्या जाड्यात हात घालून त्याची जीभ उपटून काढून त्याला ठार मारे, हाही पराक्रम होऊ शकतो. अंधार आहे, झंडावाद पडलेला आहे, प्रचंड वादळ चाललेलं आहे, भूकंप झालेला आहे, अशा ह्याच्यात सुद्धा एखादा ताठ अंतःकरणाने न डगमगता त्याच्यावरती मात करून त्या सगळ्या संकटातून बाहेर येऊ शकेल. पण या सगळ्या गोष्टी करणारा माणूस मनाला जिंकू शकत नाही. मनाच्या मुळाशी खरा सर्व म्हणता, कळेना भल्या बुद्धीच्याही म्हणता. नभाची किती उंची ते आकळेना, मनाला किती सुरकुत्या ते कळे. मनाला जिंकणं फार आवडतं. आपण धर्मधर्म म्हणतो, अरे धर्माचरण कर. धर्माचरण ह्याचा अगदी सोपा अर्थ तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सगळ्या संतांनी, वाल्मिकी, व्यासांनी सांगून ठेवलाय. मनाला आपलं दास बनवण्याची, आपलं दास, आपलं म्हणजे मी, या इंद्रियांच्या पलीकडे मी म्हणजे आत्मा, हो त्या मनाला आपलं दास कुत्र्यासारखं त्याच्या घरात साखळी बांधून मी सांगेन तेच ऐकलं पाहिजे. हे सगळ्या वासनेच्या द्वारा वापरणार आणि माणसाला ओढून नेणारं मन हे ते जिंकलं पाहिजे. मनाला जिंकायची जी कृती, जो आचार, त्याचं नाव धर्माचार. धर्माप्रमाणे वागलं पाहिजे म्हणजे त्याचा हा अर्थ आहे. तर तो धर्माचार साध्य कसा बी ते ज्ञानोबा तुकोबांनी आणि सगळ्या संत परंपरेने, ऋषी मुनींनी, तपस्वी लोकांनी शिकवले. आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार त्याच्यातून प्राप्त होतात. पण म्हणून त्यांच्या पुढे एक पाऊल आहे की हा धर्म व्यक्तिगत पातळीवरचा झाला. आपण देश म्हणून जगतो, भारत म्हणून जगतो, हो हिंदुस्थान म्हणून जगतो. एक 23 कोटी लोकांचा हा सगळा संसार भारत मातेचा. पण माणसाच्या जशी ती आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्काराची ताकद वाढवली पाहिजे आणि त्याला जीवनाचा उद्देश कळला पाहिजे. तो जीवनाचा उद्देश कळल्यानंतर त्याचं आचरण अति उदात्त, अति पवित्र, अति उत्तुंग, अति शुद्ध, विशुद्ध होऊन जाईल. तसं या भारतमातेच्या कुटुंबातील तुम्ही आम्ही सगळी जण भावंड, आपलं राष्ट्र, आपला धर्म, आपला देश, आपले पूर्वज, आपलं आजचं कर्तव्य, याचा वर्तमान काळ, उद्याचा भविष्यकाळ ह्याची जाणीव असलेला असला पाहिजे. तर हे अति पवित्र अध्यात्म, वेदांत, धर्म हे शिकवण्याची प्रचंड मोठी भूमी असलेली ही टिकेल. इतिहासाचा मागोवा घेतला तर ही भूमी जगातल्या सगळ्या हरामखोर लोकांचं भक्ष बनलेली आहे. आपल्या देशा इतकी आक्रमण जगाच्या वाटेवरती कोणत्याही देशावरती झालेली नाहीये. का झाली नाही? ते का बरं आपल्याकडे आले? तर त्याला भुसभुशीत जमीन लागली. ती भुसभुशीत जमीन लागली तर तिकडेच ते धावले. या भूमीतल्या लोकांना आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले पूर्वज, आपल्या चाली, रीती, रूढी, पद्धती, आपला धर्म, आपलं कर्तव्य याची जाणीव अति तीव्र, या सगळ्या गोष्टीबद्दलचा अति तीव्र असा अभिमान ही राष्ट्रीयत्वाच्या नाण्याची एक बाजू आहे. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल ज्यांना शत्रुत्व आहे, ज्यांचा विरोध आहे, जे द्वेष करतात आणि त्या सगळ्या शत्रूंच्या बद्दल अतिशय तीव्र संताप, राग, चीड, स्फुराची विलक्षण तीव्र भावना ही राष्ट्रीयत्वाची दुसरी बाजू आहे. हे असं राष्ट्रीयत्वाचं नाणं, राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाही आहे. हिंदू व्यक्तिगत पातळीवरती चांगले असतात, सामाजिक पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती देश म्हणून हिंदू ताठ व्हायला आहे. शेकडो वर्ष झाली अगदी टाकाऊ माणसं आहे. शिवछत्रपतींनी जर काही केलं असेल तर हो, जगावे कसे हिंदूंनी या जगात जसा सिंह आहे गिरीकंदरात. सगळं तुमचं चांगलं आहे, अरे त्याची किंमत कधी मिळेल? तुम्ही जर राष्ट्र म्हणून ताठवे राहणार तर घेईल, अन्यथा होणार नाही. शिवछत्रपती संभाजी महाराज ही जी परंपरा मराठ्यांच्या इतिहासातून उत्पन्न झाली, ती परंपरा टाहो फुटून आपल्याला सांगली की घड्याळो, आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कारासारखं प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक हिंदू माणसाला राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार ह्याही जाणीवा व्हायला पाहिजे.
या जाणीवा झालेला मनुष्य उत्पन्न झाला तर जगाचा बाप कोण असा प्रश्न एकाने दुसऱ्याला जगात विचारला तर त्याला उत्तर द्यावं लागेल हिंदुस्थान म्हणून. एवढी ताकद आपल्याला उत्पन्न होणार आहे. आपण शिवाजी संभाजी रक्तगटाचा संबंध हिंदुस्थान असेल हिमाचल कन्याकुमारी ते काश्मीर ते बलुचिस्तान करेल असा महाराष्ट्र ठरवायला महाराष्ट्र उभं करायला आपलं हे काम आहे. ते नेतृत्व महाराष्ट्रानेच केलं पाहिजे. तर ह्या कामात राष्ट्रोद्धार राष्ट्रोन्नती राष्ट्र साक्षात्कार हे काम आपण करतो. ते आत्मोद्धार आत्मोन्नती आत्मसाक्षात्कार ते काम करत आहे. एक विसावले तरंग तरंग उदकाचे अंग याच्यात फरक नाहीये. दोन्ही ही गोष्टी दोन्ही ही गुणवत्ता प्रत्येक हिंदूत आल्या पाहिजे. या भावने या विचारांनी या श्रद्धेने आपण त्या संतांचं दर्शन घ्यायला येतं. शिवछत्रपती संभाजी महाराज प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या कामात आल्या की त्यांच्या पायाशी नतमस्तक होऊन दंड घालून त्यांचा आशीर्वाद घेत असत. हिंदवी स्वराज करण्यासाठी तो आदेश घेणं आवश्यक आहे. ही परंपरा थांबली नाही. ती पुनर्वी आपल्या कार्याच्या रूपाने प्रारंभ झालेला आहे. जसं ते लक्षात येतात तसं या पुण्यामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेऊन हिंदवी स्वराज्यासाठी हिंदू राष्ट्रासाठी हिंदुस्थानसाठी हिंदू धर्मासाठी हिंदू समाजासाठी आशीर्वाद घ्यायला जाण्याची पद्धत हो दसरा दिवाळी संक्रांत आणखीन काही सण जसे न सांगता लोक करताय तसंच हे झालं पाहिजे. त्याची अत्यंत अत्यावश्यकता आहे. या दोन शक्ती आहेत. तो भक्ती प्रवाह आहे हा शक्ती प्रवाह आहे. ते वारकरी आहे आपण धारकरी आहोत. आपण इथं आलो त्या उदात्त गोष्टीसाठी हे काम नुसत्या भाषणाने होणारे काम. आपल्या धर्मात एक वचन आहे महाभारतात आहे आचार प्रभो धर्म. भीष्माचार्य शंकरने पडलेले या धर्मराजाला सांगतात तरी धर्म काय म्हणतोस तू. तो धर्म आचरणात आणला पाहिजे. आचरणातून धर्म पक्का होतो बळकट होतो रुजतो बिनतो भिनतो एकरूप होतो रक्ताशी. त्यांना आचरण करत धर्माचे. तर आपण त्यासाठी या शुभदिनी हा अति पवित्र शुभदिन आहे मुहूर्त आहे. तर एक निश्चय करायचा. सगळ्यांनी तो निश्चय चित्तात घेऊन गावोगावी जायचे. कोणचा पौर्णिमा शिवछत्रपती दिवंगत झाली चैत्री पौर्णिमा. फाल्गुनी अमावास्या बंधावून संभाजी महाराज धर्मासाठी नसेल. या दोन्ही महापुरुषांचं आदर्श चित्तात ठेवून दर पौर्णिमेच्या आधी एक दिवस शुद्ध चतुर्दशी पौर्णिमा वद्य चतुर्दशी अमावास्या महिन्यात 2 वेळा गावोगावी जिथं कुठं सूर्य उगवतोय त्या वाई वस्ती वाड्यावरती सुद्धा ती शिवाजी ती संभाजी धरण्याच्या मार्गावरची आणि म्हणण्याच्या मार्गावरची जी विचित्र प्रेरणा आहे आग आहे दिशा आहे दृष्टी आहे घेवात देणारी गोष्ट आहे. त्याचं संस्मरण सगळ्या समाजाला जागर करण्यासाठी हातात भगवा झेंडा घेऊन वाटे 5 सव्वा 5 5:30च्या आत 25 जण 50 100 जण त्या ठिकाणी ताकद असेल तसं हो प्रेरणावंत ते श्लोक म्हणत उभ्या गावातून वस्तीतून अर्धा तास 35 मिनिटं हिंडायचं 40 मिनिटं हिंडायचं. हे लोकजागरण गावोगावी आपण करूया. तो हिंदूंचा आचार झाला पाहिजे. पंथ पक्ष संप्रदाय जात गट तट ओलांडून हा आचार झाला पाहिजे. हिंदूंना जगाच्या पाठीवरती राष्ट्र म्हणून टिकायचं असेल भारताला हिंदुस्थान म्हणून टिकायचं असेल तर शिवाजी संभाजी या बीज मंत्राला पर्याय नाही आहे. हा बीज मंत्र हिंदूंच्या रक्तात चित्तात अंतःकरणात लहान मोठ्या बिंदूत हव्या उद्योगाचा तांबड्या पाण्यापाशी त्याच्या थेंबात भिरवण्यासाठी जे अनेक उद्योग आपण करतोय त्याचा हा अत्यंत प्रभावी उद्योग आहे. आणि ते पहाटेच झालं पाहिजे. रात्री करतो आणखी संध्याकाळी करतो पहाटेच झालं पाहिजे. आपल्यासारखा अति उदात्त माणसाच्या परिवर्तन घडवण्यासाठी हो फार फार महत्वाचा काळ आहे. तर गावोगावी आपण हे सुरू ठाऊक आहे की आता काही आपल्या कामाचा पसारा सगळ्या महाराष्ट्र आहे तर सगळ्या गावातून काही आलेलं नाहीये काही आले असतील पण ज्यांनी
तालुक्याची जबाबदारी पत्करली, मंडळाची जबाबदारी पत्करली, जिल्ह्याची जबाबदारी पत्करली, कुठल्या गावातल्या एखाद्या भागाची जबाबदारी पत्करली, तर त्या सगळ्या भागातून अशा प्रकारचं लोकजागरण नावाचा कार्यक्रम सगळ्यांनी कायम स्वरूपाचा सुरुवात करायची. सूर्य उगवणं आणि मावळणं तसंच एकम चक्रम जगमिता सप्तपुरः या रवी याते वांतम प्रतिनिपासनुसार क्रिया सिद्धी सत्ते भूतमतान लोक आहा त्या सूर्याला विसावा ठोकू, गंगेला विसावा ठोकू नये. हो शिवचंद्राच्या फळपायी आपल्या या राष्ट्राच्या विजया कार्याला, हिंदू राष्ट्राच्या उत्थानाच्या कार्याला विसावा नावाचा पदार्थ नाही, पण ही सूर्य ती गंगा आणि आपण शिवसूर्याचे पायी. तसे प्रत्येक गावात दर पौर्णिमेला, दर अमावस्येला, पौर्णिमेच्या आधीचा दिवस चतुर्दशी पौर्णिमा, अमावस्येच्या आधीचा दिवस वैद्य चतुर्दशी अमावस्या, हे 2-2 दिवस महिन्यातून प्रत्येक गावात, एखादं गाव मोठं असेल 50 ठिकाणी, गाव लहान असेल 1-2 ठिकाणी, पण हे लोकजागरण नावाचा कार्यक्रम सगळ्यांनी करायचा. आपल्या राष्ट्रभक्ती धारा त्या पुस्तकात ते श्लोक दिलेले, गीत म्हणायचं नाही, गंभीर वातावरणात परिणाम होतो तेच म्हणायचं. एक दुसरा विचार तुमच्याशी बोलणार गेल्यानो, महाराष्ट्र ते गोवा ते गोंदिया, कोल्हापूर ते डांग किती मोठा आहे. 38 जिल्हे आहेत आणि 38 जिल्ह्यात 394 तालुके आहेत. आपल्या सुवर्ण सिंहासनाची पुन्हा संस्थापना करण्याचा 4 जून 2017ला आपण रायगडावरती संकल्प सोडला 1,12,000 जणांनी सकाळी 8:30 वाजता. तो संकल्प लवकरात लवकर आपण पूर्ण करणार आहोत. त्यात 2 गोष्टी आहेत. ते 1384 किलो सोनं, त्याची किंमत 4.5 कोटी, 450 कोटी रुपये त्याची किंमत आहे. ते घडे एक फाटका आर्थिकरित्या शून्य माणूस, तो मी तुम्हाला सांगतो अगदी सहज होणार. हा खरा महाराष्ट्र शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल इतकं व्याख्यान, आत्मीयता, प्रेम, श्रद्धा, निष्ठा, भक्ती, आपुलकी, अभिमान, गर्व आहे की हो स्वतःला विकून देतील त्या कार्यासाठी, इतका माझा विश्वास आहे. ते घडे ते आपल्याला केवळ एक प्रेक्षणीय स्थान, पर्यटन केंद्र असं त्याचं रूपांतर होईल असा सगळा समाज नादा त्या बुद्धीने आपण करत नाही आहोत. आपण दर दिवशी वर्षातले 360 दिवस 12 महिन्यातले आणि 38 जिल्ह्यातले 394 तालुके, एका तालुक्यातून गडावरती 1 जानेवारीला तुकडी जाईल. ती किमान 2000 पेक्षा जास्त. 2000 म्हणजे काय, हे 5 झाली ती किती मिळाली मग 34, काही काय असं ना, काठावरती 5 पण झाले, उत्तीर्ण झाले. तसं काठावरती उत्तीर्ण होणार एखाद्या तालुक्यात 5,000-7,000 तुकड्या गेल्या पाहिजे. आणि ते वरती जायचं ते कशासाठी, त्या योजनेला आपण नाव दे हिंदवी स्वराज्य खरा भागा. त्या सिंहासनाच्या संरक्षणासाठी अजिबात नाही. कोण हात लावू शकत, का हात लावू शकणार नाही, यमाच्या बापाची हिंमत नाही. त्याचं संरक्षण नको. आपण जाणार ते फार वेगळ्या बुद्धीने जाणार आहोत. दर दिवशी इच्छित दरवाजाने तुकडी 2000 पेक्षा जास्त, नाना दरवाजाने तुकडी खाती पॅकेज नाही. स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने जायचं. आणि का जायचं ते तुको बघा. त्यांच्या अभंगात अनेक ठिकाणी म्हणतात, अंतरची ज्योती प्रकाशिनी दीप्ती, मुलींची ज्योती आच्छादिली, तेथींचा आनंद ब्रह्मांडी नमाय उपळेच काय देऊ सुखा. अरे भगवंता, तुझ्या आत जे पेटलेलं आहे, जे तुझा आत्मतेज आहे, ते तुझं तेज काय आणि माझ्या इथला आत्मा काय, एकच आहे मी ओळख. हा साक्षात्कार ज्ञानोबा पांडुरंगाशी एकात्म होऊन घेतात. तोच साक्षात्कार प्रत्येक हिंदूला झाला पाहिजे. उद्या पिढीतल्या तो तुझं पाहता विठला हे भाव आम्ही जाणार ते त्या सिंहासनावरती 64 किलोची शिवचंद्राची अत्यंत देखणी मूर्ती हो पुन्हा संस्थापित करणार.
त्या शिवचंद्राचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. संभाजी महाराजांना सुद्धा 20 जून 1680 स्थानापन्न झाले छत्रपती म्हणून. त्यावेळेपासून ते 11 मार्च 1689 पर्यंत पावणे 9 वर्षाच्या सिंहासनावर बसून छत्रपती म्हणून हिंदवी स्वराज्याचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांची मूर्ती आपण स्थापन करणार आहोत. त्या पिता पुत्रांच्या दर्शनासाठी आपण जाणार आणि काय करणार? तुला पाहता विठ्ठला देव भाव शिवचंद्राचा शिवते आणि संभाजी महाराजांचा संभाजी ते. सैन्याच्या मार्गावरती कसं जगावं आणि कशासाठी जगावं हे शिवतेज आवश्यक आहे. मनाच्या मार्गावरती कसं मरावं आणि कशासाठी मरावं संभाजी तेज आवश्यक. त्यांनी जन्म घेतला त्याला जगणं आणि मरण चुकत नाही हे लक्षात घेऊन हिंदू प्रत्येक हिंदू या देशातला शिवतेज आणि संभाजी तेज केलेला प्रसन्न केलेला पुरात साठवलेला रक्ताच्या थेंबात भिनलेला घडावा म्हणून आपण जाणार आहोत. वेळ कमी आहे, जास्त बोलत नाही. शिवजींच्या पोटात जी आग होती देश देव धर्माच्या रक्षणाची, हिंदुस्थान यांच्यावरती सुगंध चित्त ओतून त्यांनी काम केलं. त्यांनी काय शिवछत्रपतींच्या अनेक चांगल्या म्हणजे प्रत्येक गोष्ट उत्तम आहे. त्यांनी जी अन्य राज्यात कधी घडली नाही असा महाराष्ट्र उत्पन्न केला. पुण्याखालची 12 मावळं, जुन्नर खालची 12 मावळं, या 24 मावळाच्या समावेश पोरांच्या जी आग देशादेवा धर्माची उत्पन्न केली ती आग कोणची होती? हो, अरे 1 नाही 2 नाही 3 नाही, जम्मू काश्मीरच्या तारीपासून हा देश फक्त चिंध्या उद्ध्वस्त होत चालला होता. हे हरामखोर मुसलमान आक्रमक त्या फिरांच्यावरती कधी नजर ठेवली पाहिजे, पारा ठेवला पाहिजे. आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित राहायच्या असतील तर देशाच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी आपण खरा पारा ठेवून उभं राहिलं पाहिजे. हिंदू रक्षण करायचं असेल तर हिंदू समाजावरती खरा पहारा ठेवला पाहिजे. ते खरा पहारा शब्द ह्याच्या संबंधातला आहे, सिंहासनाच्या संरक्षणातला नाही येतो. आणि हिंदवी स्वराज्य हो या देशावरती 2 पदकाच्या भव्य राज्य उत्पन्न केलं पाहिजे. त्यांच्या पोटात ती आग होती. मतांना सुद्धा ते काय बोलतात 3 एप्रिल 1680 ते बोलतायत हो आधी 2-2.5 महिने एक खगडा सूर्यग्रहण आलं होतं. आणि त्या सूर्यग्रहणामध्ये स्पर्शकाल आणि मोक्षकाल 7.5-8 तासाचा अंतर. स्पर्शकालापासून मोक्षकालापर्यंत आपला धर्म सांगतो, आपले पूर्वज सांगतात की हो एखाद्या मंत्राचा जप जर केला एका चित्तानी तर तो मंत्र सिद्ध होतो आणि त्या मंत्राची ताकद ते जप करणाऱ्या व्यक्तीला लागते. शिवछत्रपती श्रद्धावान होते, ईश्वरनिष्ठ होते हो. आणि त्यांनी घनवट बांधला त्या गंगासागरात गळ्या इतक्या पाण्यात हातात जपाची माळ घेऊन गायत्री मंत्राचा जप करते 7.5-8 तास उभे राहिले. बाहेर उभ्या आयुष्यात वयाच्या 14व्या वर्षी शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास 3 एप्रिल 1680 रायगडावरती दुपारी 12:03 सोडेपर्यंत 36 वर्षात या महापुरुषांनी काय केलं असेल? लहान मोठ्या नोंद असलेल्या 251 लढाया केल्या. त्याच्यापेक्षा 200 पेक्षा जास्त लढाया माझ्यासारख्या हरामखोर सुखियांशी केल्या. हो त्यांचे पुढचे वंश आता असलेले जिवंत आपल्या कार्याला विरोध करतात. किती खणले असते, किती झगडले असते, दौडले झगडले झुंजले लढले तुझा ध्यासच नाही. मरताना सुद्धा शिवछत्रपती रायगडावरती ते ग्रहातून जप करून बाहेर आले. नाही झेपलं नाही, इतक्या वेळ उभं राहिलं आणि पाण्यात उभं राहिलं. ताप यायला, भूक लागण्याची झाली, भूक कमी झाली, ताप वाढत चालला, औषध लागू पडेल. पुढे पुढे क्षीरता आणि 2 महिन्यांनी ती शिवछत्रपतींच्या तोंडात घातलेलं पाणी उदर बरं वाटते तसं बाहेर येईल. खमून गेले ते हो. शिवछत्रपतींची आपली दैनिक काही कोणची केवळ 5 फूट 3 इंच होती. कर्तृत्व आकांक्षा पुढे गगन ठेंगणे आकाशाला शरण वाटेल इतके उंच होते. कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेने त्यागाने सगळ्याच गोष्टींनी. पण देहाने त्या गंगावरती झोपले होते आणि रायगडावरती सगळे स्त्री पुरुष माता बहिणी सगळे जमले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शिवछत्रपती सगळं बल एकवटून 12 वाजून 3 मिनिटांनी गेले. आधी 1 अर्धा मिनिट सगळं बळ लावून कमरेच्या वरचं शरीर उचललं. सगळ्यांच्याकडे पाहतात, डोळ्यात अश्रू आहे. हो समाजाच्या बाबतीत हे वर्णन आहे. दुःख आहे की आपण शपथ घेतली असं आहे हिमाचल हिंदुस्थान मुक्त करण्याची आणि आपण केवळ 6.5 जिल्हे मुक्त करून हिंदू स्वराज्य स्थापन केलं नाही, पूर्ण झालं नाही काम. त्याचं दुःख आहे डोळ्यात. आम्ही जातो, आमचा
काळ संपला, तुमचा इथला मुक्काम संपला. आम्ही जातो, तुमचा काळ संपला. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्तगंगा काशीचा विश्वेश्वर सरोवर. हो, कन्याकुमारी ते काश्मीर बंगला ते बलुचिस्तान उभा 32 किलोमीटर लांब, 32 किलोमीटर रुंद हा खंड प्रदेश या इस्लामी अफगाणी गेले 700, 750, 800 वर्ष मिळून टाकलेलं आहे. आता इस्लामी अफगाणाच्या नरभरा आणि त्याच्यात पाठीमागे नामशेष करून 2 पताकाच्या भव्य झेंड्याचं राज्य दिली या सत्ता होती, ते मुली तर नामशेष करून म्हणा त्या बाक्याचा आणि जातोंचा काळ झाला. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्तगंगा काशीचा विश्वेश्वर सरोवर या त्यांच्या बोलण्यात हिंदवी स्वराज्य खडा पारा लपलेला आहे. लक्षात, सिंहासनाच्या रक्षणासाठी नाही. आणि सिंहासनाचं रक्षण रोज 2-2, 4-4, 5-5 हजाराच्या अशा तुमच्या सगळ्या बागांच्या तुकड्यावरती लागल्यानंतर ज्वारी पेरल्यानंतर कडब्याची चिंता राहत नाही. दोन अशी हिमतवान बाग मंडळी जात आहेत, रोज सूर्य उगवायच्या आधी जात आहेत आणि सूर्याचं दर्शन घ्यायला येतोय की महाराजांचे पायी खाली काय संरक्षण राहतं का? अखंड सावधान असावे, दृष्टी तक्रारी नसावी, तसबीजा कृत असावे, एकांत स्थायी. ही योजना 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अखंड चालू राहणार आहे. या राष्ट्रात हा देशभक्तीचा, धर्मभक्तीचा, स्वातंत्र्यभक्तीचा, स्वाभिमानाचा शिवछत्री संभाजी महाराजांनी मराठ्यांच्या इतिहासातून पेटवला गेलेला हा नंदादीप, भक्ती सूर्य नंदादीप तोडीस्वर खात्या देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्तीचा, सत्व स्वाभिमानाचा, शौर्य, धैर्य, पौरुष, पराक्रम, साहस, शिकारी, धाडस, हिंमत, समर्पण, त्याग या सगळ्या गुणांचं प्रदर्शन दर्शन देणारा तो नंदादीप आपल्या ह्या योजनेच्या रूपाने रायगडावरती सदैव वाहता राहणार आहे, पेटता राहणार आहे. आपापल्या भागात जा, अगदी लवकरात लवकर. आज आहे दिनांक 7, 31 जुलैच्या आत मग त्या गावात आमचं काम नाही, तुमच्या ओळखी नाही. अरे तुमच्या आमच्या ओळखी नसतील माझ्या माय बाबा, पण शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या ओळखी सगळ्यांना आहे. हा इतका विलक्षण समान धागा आहे, त्यांची पुण्याही इतकी विलक्षण आहे. तुम्ही कुणालाही बोला, तुम्हाला यश फार चांगले. आपण संबंध आपापल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून किमान 2000 पेक्षा जास्त, आणि खरं तर 2000 पेक्षा जास्त असं म्हणूनही जास्तीत जास्त संख्येच्या तुकड्यात आहे. कोणत्या जिल्ह्यातून आलेत बरं? नगर जिल्ह्यातून कोण कोण आहेत? हात वरती करावं. सातारा जिल्ह्यातून कोण कोण आले? हात वरती करा. पुणे जिल्ह्यातून कोण कोण आले? हात वरती करा. कोल्हापूर जिल्ह्यातून कोण कोण आहेत? हात वरती करा. रत्नागिरी जिल्ह्यातून कोण आहेत? हात वरती करा. रायगड जिल्ह्यातून कोण आले? हात वरती करा. सोलापूर जिल्ह्यातून कोण आले? हात वरती करा. सांगली जिल्ह्यातून कोण आहेत? हात वरती करा. निघायचं. तर या सगळ्यांनी कामाला लागायचंय थोडा. आणि मुदत 31 जुलैला आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांच्या याद्या आपल्याला पूर्ण करायच्या. हो, आग्रहाच्या पोटी कुणालाही घेऊ नका. आग्रह आणि घोड्यावर बसवलेला मनुष्य तो लढाऊ नसतो. घोडा हल्ला की बोचावर पडतो. आम्ही जातोय तुझं हा पोटातली कळ पाहिजे, पोटातली कळ पाहिजे. तर तसली मंडळी का वय वर्ष 18 ते वय वर्ष 82. हो, ते तानाजी महाराज, तानाजीराव भरसरे सुभेदार भरती गेले, सिंहगडावरती भरती गेले. घोरपडीच्या कमरेला दोर बांधून वरती चढले सगळे.
आणि त्या उदयभानचं सैन्य होतं 2,500. राजपुतांचं सैन्य होतं, तो राजपूत होता. पण आपल्या हिंदूंचं दुर्दैव आहे की सख्खे भाऊच एकमेकांच्या वेगळी असतात. तो मोगलांच्या बाजून लढलो. गेले तुतारा वाजवल्या, लढाई सुरू झाली. त्या अंधारात मध्यनवमीचा दिवस होता. लढाई सुरू झाली. उदयभान त्याला शोधत गेले होते. सुभेदार खान आणि मनसरे दोघांची खडाखडी सुरू झाली. बाकीचं चाललं होतं. 2,500 युद्ध 190. ढाल फुटली, हाताला शेला बांधला आणि हातावरती अडवायला लागले. तरी देहावरती वाद पडले, गतप्राण झाले. हा बोभाटा झाला की त्या 190 जणांचा धीर खचला. काही जणांचा ते पळापळ करायला लागले. त्यावेळेला शेलार मामा वय वर्ष 82 ते म्हणतात, हिरडवून पळताय का, तुमचा बाप म्हणून पडलाय भिडव्यानो, माघारी बोला, मी दोर कापून टाकले. ते खोटं होतं. उड्या मारून म्हणण्यापेक्षा इथं लढून राहा ना असं म्हणून फिरवलं गाडं आणि स्वतः उदयभानच्या अंगावर तांदूळचे तुकडे गेले आणि हिशोब सिंहगड चेक करून 82 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या जी पोट तिडीक आहे, पताका तुझा बाप करून पडलाय, लढून बघा, तर ती तिडीक असलेला कोणत्याही वेळाचा मनुष्यचा आहे. पण 18च्या आधी मतदान 18 नंतर 19. दुसरं एक सांगणार, आपल्या सध्याच्या सामाजिक जीवनामध्ये शिकलेला मनुष्य बहुतांश हा मुंबईकडं, पुण्याकडं, शहराकडं पळत असतो. बंगलोर, दिल्ली, कलकत्ता, भयान संख्या सगळी झाली. जिल्ह्यातलं जणू काही दरवर्षी 50-100 जिल्ह्यातली जास्तच या पुण्या मुंबईकडे जातात. तर आपल्या संबंधातले जे जे कुणी असतील तर प्रत्येक गावाने आपल्या गावातून पुण्याला कोण गेले, मुंबईला कोण गेले, त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, ते सगळं मला सांगायचं. मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये आपण त्यांची संमेलनं घेणार आहोत. त्या लोकांची शिवछत्रपतींच्या पायाचं बळ जास्त प्रखर भाव म्हणून याच्यात कोण कोण काम करेल बरं, की आमच्या गावातून अशा याद्या करतो आणि कामाला लागतो. उभे असलेले बसलेले हात वरती करा. हा पूर्ण का या सगळ्या याद्या माझ्याकडे आल्या पाहिजे. माझा पत्ता फार सोपा, भिडे गुरुजी सांग. हो, म्हणजे अमेरिकेतनं सुद्धा पत्र अशी देतात, चांगली महाराष्ट्र, तर तिथे इंडिया लिहिल्याशिवाय चालत नाही. त्याच्यामुळे सुख होतं लिहिणाऱ्याला. इंडिया, भारत नाही, इंडिया. तर माझ्याकडे अशी यादी करून तुमच्या पत्त्या सगळे, मोबाईल नंबर सगळे, कोण कोण धाडणार त्यांनी हात वरती करा. चांगला चांगला ताट हात वरती करा. पुढच्या 8 दिवसात याचा परिणाम मला जाणवायला लागेल. सर, लक्षात, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचा मोबाईल नंबर पाठवणारा कधी अगत्य करा. आपण आज ठरवलं की लोकजागरण हा कार्यक्रम उद्या महाराष्ट्रात प्रारंभ करायचा. आणि दुसरी गोष्ट ठरवली की 31 जुलैच्या आज प्रत्येक तालुक्यातल्या हिंदवी स्वराज्य खरा पारा या तुकड्यांची यादी पूर्ण करायची. यादी करताना पूर्ण नाव, वय, भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर आणि परत मराठीत सही. जॉन ड्यूकची कमरेतला सांगायची एवढी सही दिवात नाही, शिवाय सुद्धा नाही. आपली भाषा पाहिजे तेवढं करा. आता बाहेर आपण जाऊन सगळ्यांनी विशिष्ट शिस्तीत उभं राहायचे, ते बाहेर निघूया. कृपया माझ्याकडे कुणी येईल की तुमच्यात असेल, आपण जाऊन लोक बाहेर पडूया. किती वाजले सांगा.
तर मनुष्य जन्माला येऊन शेवटी करायचं काय? आला आला प्राणी जन्माचे आला, गेला गेला देह टाकूनही गेला. होता तोवर अन्न खग्रास केला, गेला तेव्हा नग्न होऊनही गेला. इतकंच जीवन आहे का? नाही, जीवन आणखीन वेगळं आहे. या नाशवंत देहात तो जो आत्मा आहे, तो आत्मा हा सगळा विश्वाचा पसारा उत्पन्न करणारा परमात्मा म्हणजे जगदीश. आणि हे जग याचं काही नातं आहे का? आहे, नातं आहे. ते नातं जाणून घेण्याची पात्रता संपादन करणं याच्यात मनुष्य जन्माचं सार्थक आहे असा आपला हिंदू धर्म, वैदिक हिंदू धर्म, सनातन हिंदू धर्म सांगतो. आणि ते अनुभव सिद्ध आहे. एक मनुस्मृतीमध्ये श्लोक आहे. काय पाहिजे? का बघू चित्त वेधताय तुम्ही? आम्ही जमलोय आमच्या कामासाठी, तुम्ही जा बरं घरी. उठा, ते द्या. नको, हे अजिबात नको, नका नका आग्रह जो तुम्ही फेकून द्या ते. श्लोक फार उत्कृष्ट आहे. म्हणजे तो आपल्याला दिशा देणारा, प्रकाश दाखवणारा श्लोक आहे. आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतत पशुर्नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषा धर्मेण हि न पशु समानाः. खेचर, भूचर, जलचर 3 प्रकारचे प्राणी आहेत. खेचर म्हणजे आकाशात उडणारे पक्षी, पक्षी जगत. भूचर जमिनीवरती वावरणारे चतुष्पाद, द्विपाद किंवा सरपटणारे प्राणी भूचर. आणि जलचर पाण्यात राहणारे असंख्य प्राणी. 84 कोटी योनी आहेत. म्हणजे इतके जीव आहेत, इतक्या प्रकारचे. आणि ते सत्य काय करतात? जन्माला येतात, राहतात काही दिवस, निघून जातात. आम्हाला आईने खूप शिकवले श्लोक. आणि त्याच्यातला एक श्लोक चित्तात चांगला बसलाय, अनेक बसले. माणसाने अंतर्मुख व्हायला पाहिजे असं आपले ऋषीमुनी सांगत आले. ते समोर जे आहेत ना जंगली महाराज, त्यांना आपण संत म्हणतो. असंख्य लोक नतमस्तक होतात. कशाबद्दल नतमस्तक होतात? त्यांना जे ज्ञान झालं होतं, आत्मज्ञान, अंतर्ज्ञान, विश्वाचा आपला आणि परमात्म्याचा काय संबंध आहे त्याचं ज्ञान म्हणून आपण मानतो त्यांना. तर तो कवी म्हणतो, मनुस्मृतीतला श्लोक असा की पशु पक्षी प्राणी मात्र सगळ्यांचा विचार केला आणि आपलाही विचार केला. तर या सगळ्या पशु पक्षी प्राणी मात्रात आपल्यात काय फरक काय आहे? हो, काहीच फरक नाहीये. पशु माणसाच्या मध्ये काय भेद? त्यासाठी केव्हा करावा अनुवाद. नसे पुच्छ मनुजा कमी 2 पाद, 1 शेपूट आणि 2 पाय कमी, बाकी आपण पशु जाऊ. उभयतामध्ये अन्य काही नाही. मग देहाचा आकार वेगळा आणि व्यवहार सगळा सारखा. आहार, आहार म्हणजे तहान आणि भूक. तहान, भूक. भयमैथुनंच आहार, निद्रा, तहान, भूक, झोप सगळ्या प्राणीमात्रांना लागते. भय, भय नावाचा एक क्षार आपल्या चित्तात, आपल्या अंतःकरणात, आपल्या बुद्धीत, आपल्या मनात भगवंतांनी घालून ठेवलेला आहे. लाजाळू वनस्पती, तिला सुद्धा असा स्पर्श केला तर भय वाटतं. कुणी स्पर्श केला की लगेच असं माहिती. प्राणी मात्रात सगळ्यांच्यात भय नावाचा क्षार आहे. मैथुनंच वासना, विकार, उपभोगाची इच्छा सगळ्या प्राणी मात्रात, डोक्यातल्या उभ्यापासून ते जंगलातल्या हत्तीपर्यंत
सगळ्यांच्यात सगळं सारखं आहे. मग त्यांच्यात आणि आपल्यात कमी काय, त्यांच्यात कमी काय आपल्यात जास्त काय, वेगळं काय आपलं जीवन, काहीच नाही. तर तो म्हणतो की महत्वाची देशावीमध्ये अधिको विशेष, या सगळ्यांच्यात आणि आपल्यात एक फार मोठा फरक आहे. धर्मेणही ना पशुस्तमाना. हो, ते सगळे धर्महीन आहेत आणि धर्म याची जाणीव आपल्याला होऊ शकते. असते असं नाही, होऊ शकते. वातावरण सगळं कसं आहे, सगळं भोगाकडं, उपभोगाकडं, वासनेकडं, विचित्रपणाकडं, मनाचं दास होऊन जगण्याकडे सगळी वातावरण आहे. हे ज्ञानोबा तुकोबा काय सांगताय, उद्धरेत आत्मनात्मानं नात्मानं ममसादे आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव पण आत्मना. अरे तू स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर अंतर्मुख हो. कोण कायचे बघ. हे जे काही अध्यात्मशास्त्र आहे, त्या अध्यात्मशास्त्रात फार वाढवत नाही बोलणं, हे माझा तो अधिकारही नाही बोलण्याचा. तर ते सांगतायत टाहो फुडून सगळे संत. अरे हे माणसा, आला प्राणी जन्माचे आला, गेल्या आलाच जन्माला, पण थोडा अंतर्मुख हो. स्वतःला विचार कर, कुठं होतो, कुठून आलो, नंतर मृत्यूनंतर कुठं जाणार, आता काय कर्तव्य आहे. का केवळ उपभोगाचं एक श्वानसुकरासारखं पाळीव मनाच्या हातात असलेलं पुत्र म्हणून जगायचं नाही. तर आपण जगलं पाहिजे आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार या गोष्टी या मनुष्य जन्मामध्ये अन्य प्राणीमात्रांच्या पेक्षा श्रेष्ठ जन्म का, तर आत्मोद्धाराची, आत्मोन्नतीची, आत्मसाक्षात्काराची शक्ती भगवंतांनी सगळ्यात दिलेली आहे. ती जागी कर आणि ओळख आपण कोण आणि कोण कोठुली कशा असतवे येथे आलं. ही इंद्रिय बघून सज्ज कशा असतात. कर्तव्य काय मजे ते करावयाचे, मेल्यावरी मग उठे मज जावयाचे. विचार कर. आणि अशा प्रकारचं आत्मोद्धाराचं शास्त्र म्हणजे अध्यात्म म्हणजे वेदांत हे सांगितलं गेलं. आपल्या भूमीला ही संन्यास भूमी म्हणून ओळखतात जगात. हो, आपल्या या देवभूमीला, या वेदभूमीला, या धर्मभूमीला, या भारतभूमीला संन्याशांचा देश म्हणून ओळखतात. जगात एखादा कुणी खवळलेल्या सप्तसिंधू म्हणजे सागरात ओलांडून पलीकडे कोणी सोबतीला नको तरी सुद्धा ते संतप्त झालेला ज्वालामुखी आहे, तर ज्वालामुखीचा रस सुद्धा कुणीतरी पीत, तेही धाडस कुणी करेल. म्हणजे एखादा सिंहाच्या वाघाच्या जबड्यात हात घालून त्याची जीभ उपटून काढून त्याला ठार मारेल, हाही पराक्रम होऊ शकतो. अंधार आहे, झंडावात पडलेला आहे, प्रचंड वादळ उसळलेलं आहे, भूकंप झालेला आहे, अशा ह्याच्यात सुद्धा एखादा ताठ अंतःकरणाने न डगमगता त्याच्यावरती मात करून त्या सगळ्या संकटातून बाहेर येऊ शकेल. पण या सगळ्या गोष्टी करणारा माणूस मनाला जिंकू शकत नाही. मनाच्या मुळाशी खरा सर्व गुंतात, कळेना भल्या बुद्धीच्याही म्हणतात. नभाची किती उंची ते आकळेना, मनाला किती सुरकुत्या ते कळेना. मनाला जिंकणं फार अवघड. आपण धर्म म्हणतो, अरे धर्माचरण कर. धर्माचरण ह्याचा अगदी सोपा अर्थ तुकोबाराय, ज्ञानोबाराय, सगळ्या संतांनी, वाल्मिकी, व्यासांनी सांगून ठेवलाय. मनाला आपलं दास बनवण्याची, आपलं दास, आपलं म्हणजे मी, या इंद्रियांच्या पलीकडे मी म्हणजे आत्मा, हो, त्या मनाला आपलं दास कुत्र्यासारखं त्याच्या गळ्यात साखळी बांधून मी सांगेन तेच ऐकलं पाहिजे. हे सगळ्या वासनेच्या द्वारा वापरणारं आणि माणसाला उडून नेणारं मन हे ते जिंकलं पाहिजे. मनाला जिंकायची जी कृती, जो आचार, त्याचं नाव धर्माचार. धर्माप्रमाणे वागलं पाहिजे म्हणजे त्याचा हा अर्थ आहे. तर तो धर्माचार साध्य कसावी ते ज्ञानोबा तुकोबांनी आणि सगळ्या संत परंपरेनी, ऋषी मुनींनी, तपस्वी लोकांनी शिकवलेलं आहे. आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार त्याच्यातून प्राप्त होतात. पण मनू त्यांच्या पुढे एक पाऊल आहे आणखी.
हा धर्म व्यक्तिगत पातळीवरचा झाला. आपण देश म्हणून जगतो, भारत म्हणून जगतो, हो हिंदुस्थान म्हणून जगतो. 1,23 कोटी लोकांचा हा सगळा संसार भारत मातेचा. होय, माणसाच्या जशी ती आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्काराची ताकद वाढवली पाहिजे आणि त्याला जीवनाचा उद्देश कळला पाहिजे. तो जीवनाचा उद्देश कळल्यानंतर त्याचं आचरण अति उदात्त, अति पवित्र, अति उत्तुंग, अति शुद्ध, विशुद्ध होऊन जाईल. तसं या भारतमातेच्या कुटुंबातली तुम्ही आम्ही सगळी जण भावंड, आपलं राष्ट्र, आपला धर्म, आपला देश, आपले पूर्वज, आपलं आजचं कर्तव्य, आजचा वर्तमान काळ, उद्याचा भविष्यकाळ ह्याची जाणीव असलेला असला पाहिजे. तर हे अतिपवित्र अध्यात्म, वेदांत, धर्म हे शिकवण्याची प्रचंड मोठी भूमी असलेली ही टिकेल. इतिहासाचा मागोवा घेतला तर ही भूमी जगातल्या सगळ्या हरामखोर लोकांचं भक्ष बनलेली आहे. आपल्या देशा इतकी आक्रमण जगाच्या पाठीवरती कोणत्याही देशावरती झालेली नाहीये. का झाली नाही? ते का बरं आपल्याकडे आले? तर त्याला भुसभुशीत जमीन लागली. ती भुसभुशीत जमीन लागली, मग तिकडे ते धावले. या भूमीतल्या लोकांना आपली धरती, आपली माती, आपली संस्कृती, आपली परंपरा, आपले पूर्वज, आपल्या चाली, रीती, रूढी, पद्धती, आपला धर्म, आपलं कर्तव्य ह्याची जाणीव अति तीव्र, या सगळ्या गोष्टीबद्दलचा अति तीव्र असा अभिमान ही राष्ट्रीयत्वाच्या नाण्याची एक बाजू आहे. आणि या सगळ्या गोष्टींच्या बद्दल ज्यांना शत्रुत्व आहे, ज्यांचा विरोध आहे, जे द्वेष करतात आणि त्या सगळ्या शत्रूंच्या बद्दल अतिशय तीव्र संताप, राग, चीड, सुडाची विलक्षण तीव्र भावना ही राष्ट्रीयत्वाची दुसरी बाजू आहे. हे असं राष्ट्रीयत्वाचं नाणं, राष्ट्रीयत्वाचं बीज हिंदूंच्या रक्तात नाहीये. हिंदू व्यक्तिगत पातळीवरती चांगले असतात, सामाजिक पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती देश म्हणून हिंदू ताठ व्हा नाहीये. शेकडो वर्ष झाली अगदी टाकाऊ माणसं आहे ती. शिवछत्रपतींनी जर काही केलं असेल तर हो, जगावे कसे हिंदूंनी या जगात जसा सिंह आहे गिरीकंदरात. सगळं तुमचं चांगलं आहे, अरे पण ह्याची किंमत कधी होईल? तुम्ही जर राष्ट्र म्हणून ताठवे राहिलात तर होईल, अन्यथा होणार नाही. शिवछत्रपती संभाजी महाराज ही जी परंपरा मराठ्यांच्या इतिहासातून उत्पन्न झाली, ती परंपरा टाहो फुडून आपल्याला सांगते की घड्यानो, आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कारासारखं प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक हिंदू माणसाला राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार ह्याही जाणीवा घ्यायला पाहिजे. या जाणीवा झालेला मनुष्य जर उत्पन्न झाला तर जगाचा बाप कोण असा प्रश्न एकाने दुसऱ्याला जगात विचारला तर त्याला उत्तर द्यावं लागेल हिंदुस्थान म्हणून. एवढी ताकद आपल्याला उत्पन्न होणार आहे. आपण शिवाजी, संभाजी, राष्ट्राचा संबंध हिंदुस्थान असे हिमाचल, कन्याकुमारी ते काश्मीर, प्रदेश ते बलुचिस्तान करेल असा महाराष्ट्र घडवायला, महाराष्ट्र उभं करायला आपलं हे काम आहे. ते नेतृत्व महाराष्ट्रानेच केलं पाहिजे. तर ह्या कामात राष्ट्रोद्धार, राष्ट्रोन्नती, राष्ट्र साक्षात्कार हे काम आपण करतो. ते आत्मोद्धार, आत्मोन्नती, आत्मसाक्षात्कार ते काम करतायत. 21 उदकावरी तरंग, तरंग उदकाचे अंग, याच्यात फरक नाहीये. दोन्हीही गोष्टी, दोन्हीही गुणवत्ता प्रत्येक हिंदूत आल्या पाहिजे. या भावनेनी, या विचारांनी, या श्रद्धेनी आपण त्या संतांचं दर्शन घ्यायला येतं. शिवछत्रपती संभाजी महाराज प्रतिवर्ष ज्ञानोबा तुकोबांच्या पालख्या गावात आल्या की त्यांच्या पायाशी नतमस्तक होऊन, दंड घालून त्यांचा आशीर्वाद घेत असत हिंदवी स्वराज्यासाठी. तो आजही घेणं आवश्यक आहे. ही परंपरा थांबली नाही, ती पुनर्पी आपल्या कार्याच्या रूपाने प्रारंभ झालेला आहे. जसं ते लक्षावधी येतात तसं या पुण्यामध्ये ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेऊन हिंदवी स्वराज्यासाठी, हिंदू राष्ट्रासाठी, हिंदुस्थानसाठी, हिंदू धर्मासाठी, हिंदू समाजासाठी आशीर्वाद घ्यायला जाण्याची पद्धत, हो दसरा, दिवाळी, संक्रांत, आणखीन काही सण जसे न सांगता लोक करतायत तसंच हे झालं पाहिजे. याची अत्यंत अत्यावश्यकता आहे. या दोन शक्ती आहे. तो भक्तिप्रवाह आहे, हा शक्तिप्रवाह आहे. ते वारकरी आहेत, आपण धारकरी आहोत. आपण इथं आलो त्या ती उदात्त गोष्टीसाठी आहोत. हे काम नुसत्या भाषणाने होणार आहे का? आपल्या धर्मात
एक वचन आहे, महाभारतात आहे, आचार प्रभो धर्म. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले त्या धर्मराजाला सांगतात की अरे धर्म काय म्हणतोस तू? तो धर्म आचरणात आणला पाहिजे. आचरणातून धर्म पक्का होतो, बळकट होतो, रुजतो, बिंबतो, भिनतो, एकरूप होतो रक्ताशी. पहिल्यांदा आचरण कर धर्माचं. तर आपण त्यासाठी या शुभदिनी ज्ञानोबा हो येत आहेत, म्हणजे हा अतिपवित्र शुभदिन आहे, हा मुहूर्त आहे. तर एक निश्चय करायचा, सगळ्यांनी तो निश्चय चित्तात घेऊन गावोगावी जायचंय. कोणचा? पौर्णिमा शिवछत्रपती दिवंगत झाले, चैत्री पौर्णिमा. फाल्गुनी अमावास्या बलिदान होऊन संभाजी महाराज धर्मासाठी नैसर्गिक. या दोन्ही महापुरुषांचं आदर्श चित्तात ठेवून दर पौर्णिमेच्या आधी एक दिवस शुद्ध चतुर्दशी पौर्णिमा, वद्य चतुर्दशी अमावास्या. महिन्यात 2 वेळा गावोगावी जिथं कुठं सूर्य उगवतोय त्या वाडी वस्ती वाडग्यावरती सुद्धा ती शिवाजी, ती संभाजी जगण्याच्या मार्गावरची आणि मरण्याच्या मार्गावरची जी विचित्र प्रेरणा आहे, आग आहे, दिशा आहे, दृष्टी आहे, ठेवात देणारी गोष्ट आहे. त्याचं संस्मरण सगळ्या समाजाला जागा करण्यासाठी हातात भगवा झेंडा घेऊन पाटे 5, 5:15, 5:30च्या आत 25 जण, 5, 50, 100 जण त्याच्या ठिकाणी ताकद असेल तसं हो प्रेरणामंत्र ते श्लोक म्हणत उभ्या गावातून वस्तीतून अर्धा तास 35 मिनिटं हिंडायचं, 40 मिनिटं हिंडायचं. हे लोकजागरण गावोगावी आपण करूया. तो हिंदूंचा आचार झाला पाहिजे. पंथ, पक्ष, संप्रदाय, जात, गट, तट ओलांडून हा आचार झाला पाहिजे. हिंदूंना जगाच्या पाठीवरती राष्ट्र म्हणून टिकायचं असेल, भारताला हिंदुस्थान म्हणून टिकायचं असेल तर शिवाजी संभाजी या बीज मंत्राला पर्याय नाही आहे. हा बीज मंत्र हिंदूंच्या रक्तात, चित्तात, अंतर्गणात, लहान मोठ्या मेंदूत, डाव्या उजव्या कालचा तांबड्या पांढऱ्या पेशीत रक्ताच्या थेंबात थेंबात भिनवण्यासाठी जे अनेक उद्योग आपण करतोय त्यातला हा अत्यंत प्रभावी उद्योग आहे. आणि ते पहाटेच झालं पाहिजे. रात्री करतो, आणखीन संध्याकाळी करतो नाही, पहाटे. ते पहाटेच झालं पाहिजे. पहाटेचा काळ अति उदात्त आणि माणसाच्यात परिवर्तन घडवण्यासाठी फार फार महत्वाचा काळ आहे. तर गावोगावी आपण हे सुरू करू. मला ठाऊक आहे की आता काही आपला कामाचा पसारा सगळ्या महाराष्ट्रभर आहे, तर सगळ्या गावातून काही आलेलं नाहीये, काही आले असतील. पण ज्यांनी तालुक्याची जबाबदारी पत्करली, मंडळाची जबाबदारी पत्करली, जिल्ह्याची जबाबदारी पत्करली, कुठल्या गावातल्या एखाद्या भागाची जबाबदारी पत्करली, तर त्या सगळ्या भागातून अशा प्रकारचा लोकजागरण नावाचा कार्यक्रम सगळ्यांनी कायम स्वरूपाचा सुरुवात करायचा. सूर्य उगवणं आणि मावळणं तसंच एकम चक्रम भुजगेमिता सप्तदुर्गाः विरालंबो मार्गश्चंद्रैतस्तार्थ रविर्यात्यभान्तम प्रतिनिमुपार्सनुसार क्रिया सिद्धी सत्वे भौतिमताम दूर. त्या सूर्याला विसावा ठोकू नये, गंगेला विसावा ठोकू नये. शिवचंद्रांचे आपण पायी आपल्या या राष्ट्रजागृतीच्या कार्याला, हिंदू राष्ट्राच्या उत्थानाच्या कार्याला विसावा नावाचा पदार्थ नाही, पण ही सूर्य पण ती गंगा आणि आपण शिवसूर्याचे पाईप. तसेच प्रत्येक गावात दर पौर्णिमेला, दर अमावस्येला, पौर्णिमेच्या आधीचा दिवस चतुर्दशी पौर्णिमा, अमावस्येच्या आधीचा दिवस वद्य चतुर्दशी अमावस्या, हे 2-2 दिवस महिन्यातून प्रत्येक गावात, एखादं गाव मोठं असेल 5-50 ठिकाणी, गाव लहान असेल 1-2 ठिकाणी, पण हे लोकजागरण नावाचा कार्यक्रम सगळ्यांनी करायचा. आपल्या राष्ट्रभक्ती धारा त्या पुस्तकात ते श्लोक दिलेले, गीत म्हणायचं नाही. गंभीर वातावरणात परिणाम होतो तेच म्हणायचं. एक दुसरा विचार तुमच्याशी बोलणार. गेल्यानो महाराष्ट्र, गोवा ते गोंदिया, कोल्हापूर ते डांग किती मोठा आहे. 38 जिल्हे आहेत आणि 38 जिल्ह्यात 394 तालुके आहेत. आपल्या सुवर्ण सिंहासनाची पुन्हा संस्थापना करण्याचा 4 जून 2017ला
आपण रायगडावरती संकल्प सोडला 1,12,000 जणांनी सकाळी 8:30 वाजता. तो संकल्प लवकरात लवकर आपण पूर्ण करणार आहोत. या 2 गोष्टी आहेत. ते 1384 किलो सोनं, त्याची किंमत 4.5 कोटी, 450-500 कोटी रुपये त्याची किंमत आहे. ते घडे एक फाटका आर्थिकदृष्ट्या शून्य माणूस, तो मी तुम्हाला सांगतो अगदी सहज होणार. हा खुळा महाराष्ट्र शिवछत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल इतके विलक्षण आत्मीयता, प्रेम, श्रद्धा, निष्ठा, भक्ती आहे, आपुलकी, अभिमान, गर्व आहे की हो स्वतःला विकून घेऊन देतील त्या कार्यासाठी, इतका माझा विश्वास आहे. ते घडे ते आपल्याला केवळ एक प्रेक्षणीय स्थान, पर्यटन केंद्र असं त्याचं रूपांतर होईल असा सगळा समाज आहे नादान. आपल्याला त्या बुद्धीने आपण करत नाही आहोत. आपण दर दिवशी वर्षातले 360 दिवस 12 महिन्यातले आणि 38 जिल्ह्यातले 394 तालुके, एका तालुक्यातून गडावरती 1 जानेवारीला तुकडी जाईल. ती किमान 2,000 पेक्षा जास्त. 2,000 म्हणजे काय हो, हे 5 झाले की किती मिळाले गुण? 34. काही का असं ना, काठावरती 5 झाले पण झाले, उत्तीर्ण झाले. तसं काठावरती उत्तीर्ण होणं आहे. एखाद्या तालुक्यातून 5,700-8,000 तुकड्या गेल्या पाहिजे. आणि ते वरती जायचं ते कशासाठी? त्या योजनेला आपण नाव दिले हिंदवी स्वराज्य खरा पहारा. त्या सिंहासनाच्या संरक्षणासाठी अजिबात नाही. त्याला कोण हात लावू शकतं? का हात लावू शकणार नाही? यमाच्या बापाची हिंमत नाही. त्याचं संरक्षण नकोय. आपण जाणार ते फार वेगळ्या बुद्धीने जाणार आहोत. दर दिवशी छित दरवाजाने तुकडीसाठी 2,000 पेक्षा जास्त आणि नाना दरवाजाने तुकडी खालती. पॅकेज नाही, स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या स्वयंस्फूर्तीने जायचंय. आणि का जायचं? ते तुकोबा त्यांच्या अभंगात अनेक ठिकाणी म्हणतात काय, अंतरची ज्योती प्रकाशिली दीप्ती मुलींची ज्योती अच्छा दिली तेथींचा आनंद ब्रह्मांड नवाय उपळेच काय देऊ सुखा. अरे भगवंता, तुझ्या आत जे पेटलेलं आहे, जे तुझा आत्मतेज आहे, ते तुझं तेज काय आणि माझ्या इथला आत्मा काय एकच आहे, मी ओळखलं. हा साक्षात्कार ज्ञानोबा पांडुरंगाशी एकात्म होऊन घेतात. तोच साक्षात्कार प्रत्येक हिंदूवरती झाला पाहिजे. उगोदापीठीतल्या हो तुझं पाहता विठ्ठला दे भाव हरप. आम्ही जाणार ते त्या सिंहासनावरती 64 किलोची शिवचंद्रांची अत्यंत देखणी मूर्ती हो पुन्हा संस्थापित करणार. त्या शिवचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. संभाजी महाराजांनी सुद्धा 20 जून 1680 स्थानापन्न झाले छत्रपती म्हणून. त्यावेळेपासून ते 11 मार्च 1689 पर्यंत 9.25 वर्ष त्या सिंहासनावरती बसून छत्रपती म्हणून हिंदवी स्वराज्याचं नेतृत्व केलेलं आहे. होय, त्यांची मूर्ती आपण स्थापन करणार आहोत. त्या पितापुत्रांच्या दर्शनासाठी आपण जाणार आणि काय करणार? तुझं पाहता विठ्ठला देह भाव. शिवचंद्रांचं शिवतेज आणि संभाजी महाराजांचं संभाजी तेज. जगण्याच्या मार्गावरती कसं जगावं आणि कशासाठी जगावं ते शिवतेज आवश्यक आहे. मरणाच्या मार्गावरती कसं मरावं आणि कशासाठी मरावं त्याच्यासाठी संभाजी तेज आवश्यक आहे. ज्यांनी जन्म घेतला त्याला जगणं आणि मरण चुकत नाही हे लक्षात घेऊन हिंदू, प्रत्येक हिंदू या देशातला शिवतेज आणि संभाजी तेज लिहिलेला, प्रसंग केलेला, पुरात साठवलेला, रक्ताच्या थेंबात भिनलेला घडावा म्हणून आपण जाणार आहोत. वेळ कमी आहे, जास्त बोलत नाही. शिवजींच्या पोटात जी आग होती देशदेव धर्माच्या रक्षणाची, हिंदुस्तान यांच्यावरती संबंध चित्त ओतून त्यांनी काम केलं. आणि त्यांनी काय शिवछत्रपतींच्या अनेक चांगल्या म्हणजे प्रत्येक गोष्टच उत्तम आहे. त्यांनी जी अन्य राज्यात कधी घडली नाही असा महाराष्ट्र उत्पन्न केला. पुण्याखालची 12 मावळं, जुन्नर खालची 12 मावळं, या 24 पावलातल्या समवयस्क पोरांच्यात जी आग देशादेवा धर्माची उत्पन्न केली ती आग कोणची होती? हो, अरे 1 नाही, 2 नाही, 3 नाही. मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून हा देश फक्त चिंध्या उद्ध्वस्त होत चालला होता. तर हे हरामखोर मुसलमान आक्रमक या फडव्यांच्यावरती कडी नजर ठेवली पाहिजे, पारा ठेवला पाहिजे. आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित राहायच्या असतील तर देशाच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी आपण खरा पारा ठेवून उभं राहायला पाहिजे. हिंदू रक्षण करायचं असेल तर हिंदू समाजावरती खरा पहारा ठेवला पाहिजे. ते खरा पहारा शब्द ह्याच्या संबंधातला आहे.
सिंहासनाच्या संरक्षणातला नाही येतो. आणि हिंदवी स्वराज्य, हो, या देशावरती 2 पदकाच्या भगव्या झेंड्याचं राज्य उत्पन्न केलं पाहिजे. की त्यांच्या पोटात ती आग होती. मताना सुद्धा ते काय बोलतायत 3 एप्रिल 1680 ते बोलतायत, हो, आधी 2-2.5 महिने एक खग्रास सूर्यग्रहण आलं होतं. आणि त्या सूर्यग्रहणामध्ये स्पर्शकाल आणि मोक्षकाल 7-8 तासाचं अंतर होतं. स्पर्शकालापासून मोक्षकालापर्यंत आपला धर्म सांगतो, आपले पूर्वज सांगतात की हो, एखाद्या मंत्राचा जप जर केला एका चित्तानी तर तो मंत्र सिद्ध होतो. आणि त्या मंत्राची ताकद ते जप करणाऱ्या व्यक्तीला लाभते. शिवछत्रजी श्रद्धावान होते, ईश्वरनिष्ठ होते, हो. आणि मग त्यांनी लंगोट बांधला त्या गंगासागरात गळ्या इतक्या पाण्यात हातात जपाची माळ घेऊन गायत्री मंत्राचा जप करते 7.5-8 तास उभे राहिले. बाहेर उभ्या आयुष्यात वयाच्या 14 वर्षी शपथ घेतल्यापासून शेवटचा श्वास 3 एप्रिल 1680 रायगडावरची दुपारी 12:03 सोडेपर्यंत 36 वर्षात या महापुरुषांनी काय केलं असेल? लहान मोठ्या नोंद असलेल्या 289 लढाया केल्या. त्याच्यापैकी 200 पेक्षा जास्त लढाया माझ्या सगळ्या हरामखोर सुखियांशी केल्या. हो, त्यांचेच पुढचे वंश आत्ता असलेले जिवंत आपल्या कार्याला विरोध करतात. हो, किती खंगले असतील, किती झगडले असतील, दौडले, झगडले, झुंजले, लढले, नुसता ध्यासच नाही, मतदानात सुद्धा. शिवछत्रपती रायगडावरती ते ग्रहणातून जप करून बाहेर आले. नाही झेपलं नाही इतक्या वेळ उभं राहणं आणि पाण्यात उभं राहणं. ताप यायला लागला, भूक लागण्याची झाली, भूक कमी झाली, ताप वाढत चालला, औषध लागू पडेना. पुढे पडलं की क्षणता आली 2 महिन्यांनी की शिवछत्रपतींच्या तोंडात घातलेलं पाणी गुदद्वारा वाटे तसंच बाहेर यायला लागलं. खंगून गेलेलं ते. हो, शिवछत्रपतींची आपली दही काही कुंची केवळ 5 फूट 3 इंच होती. कर्तृत्व, आकांक्षा, पुढे तिचे गगन ठेंगणे, या आकाशाला शरण वाटेल इतके उंच होते कर्तृत्व आणि बुद्धिमत्तेने, त्यागाने, सगळ्याच गोष्टींनी. पण देहाने लहान. त्या पलंगावरती झोपले होते आणि रायगडावरती सगळे स्त्री पुरुष माता भगिनी सगळे जमले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. शिवछत्रपती सगळं बळ एकवटून 12:03 गेले. आधी अर्ध मिनिट सगळं बळ लावून कमरेच्या वरचं शरीर उचललं. सगळ्यांच्याकडे पाहतात, डोळ्यात अश्रू आहेत. हो, सभासदाच्या बकरीत हे वर्णन आहे. दुःख आहे की आपण शपथ घेतली असं आहे, तू हिमाचल हिंदुस्थान मुक्त करण्याची, आणि आपण केवळ 6.5 जिल्हे मुक्त करून हिंदू स्वराज्य स्थापन केलं नाही, पूर्ण झालं नाही काम. त्याचं दुःख आहे डोळ्यात. म्हणतात आम्ही जातो, आमचा काळ संपला, आमचा इथला मुक्काम संपला, आम्ही जातो, आमचा काळ संपला. सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशी जा विश्वेश्वर सोडवा. हो, कन्याकुमारी ते काश्मीर, बांगलादेश ते बलुचिस्तान, उभा 3200 किलोमीटर लांब, 3200 किलोमीटर रुंद हा खंड प्रदेश या इस्लामी अजगरांनी गेले 700-750-800 वर्षे जुळून टाकलेलं आहे. त्या इस्लामी अजगराच्या नरफरा आणि त्याच्यातनं त्या पाचीपाचशाहीवरची मुघलशाही नामशेष करून 2 पदकाच्या भगव्या झेंड्याचं राज्य दिली या तख्तावरती, ते मुघली तख्त नामशेष करून म्हणा. हा त्या वाक्याचा अर्थ आहे. आम्ही जातो, आमचा काळ झाला, सप्त सिंधू सप्तगंगा मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर सोडवा. या त्यांच्या बोलण्यात हिंदवी स्वराज्य खडा पहारा लपलेला आहे. आलं का लक्षात? सिंहासनाच्या रक्षणासाठी नाही. अरे, सिंहासनाचं रक्षण रोज 2-2, 4-4, 5-5 हजाराच्या अशा तुमच्या सगळ्या वाघांच्या तुकड्यावरती जायला लागल्यानंतर, ज्वारी पेरल्यानंतर कडब्याची चिंता राहत नाही. आलं का लक्षात? 2 अशी हिमतवान वाघ मंडळी वरती जात आहेत, रोज सूर्य उगवायच्या आधी जात आहेत आणि सूर्याचं दर्शन घ्यायला येतोय. की महाराजांचे पायी आले होते. काय संरक्षण राहतं कुठं? अखंड सावधान असावी, तुष्टी तक्रारी नसावी, तजवीजा कृत असावे एकांत स्थळी. ही योजना 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अखंड चालू राहणार आहे. या राष्ट्रात हा देशभक्तीचा, धर्मभक्तीचा, स्वातंत्र्यभक्तीचा, स्वाभिमानाचा शिवछत्रपती संभाजी महाराजांनी मराठ्यांच्या इतिहासातून पेटवला गेलेला हा नंदादीप, वरती सूर्य नंदादीप, तोडीस्तोड खाद्य देशभक्ती, धर्मभक्ती, स्वातंत्र्यभक्तीचा, सत्व स्वाभिमानाचा, शौर्य, धैर्य, पौरुष, पराक्रम, साहस, शिकारी, धाडस, हिंमत, समर्पण, त्याग या सगळ्या गुणांचं दर्शन देणारा तो नंदादीप आपल्या ह्या योजनेच्या रूपाने
रायगडावरती सदैव भाता राहणार आहे, पेटता राहणार आहे. आपापल्या भागात जा, अगदी लवकरात लवकर. आज आहे दिनांक 7, 31 जुलैच्या आत. मग त्या गावात आमचं काम नाही मुली, आमच्या ओळखी नाही. अरे तुमच्या आमच्या ओळखी नसतील माझ्या माय बाबा, पण शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या ओळखी सगळ्यांना आहेत. हा इतका विलक्षण समान धागा आहे, त्यांची पुण्याही इतकी विलक्षण आहे. तुम्ही कुणालाही बोला, तुम्हाला यश फार चांगलं येईल. आपण संबंध आपापल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून किमान 2000 पेक्षा जास्त, आणि खरं तर 2000 पेक्षा जास्त असं म्हणूनही जास्तीत जास्त संख्येच्या तुकड्या तयार करा. कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून आलेत बरं? नगर जिल्ह्यातून कोण कोण आले हात वरती करा बरं. सातारा जिल्ह्यातून कोण कोण आलेत हात वरती करा. पुणे जिल्ह्यातून कोण कोण आलेत हात वरती करा. कोल्हापूर जिल्ह्यातून कोण कोण आलेत हात वरती करा. रत्नागिरी जिल्ह्यातून कोण आलेत हात वरती करा. रायगड जिल्ह्यातून कोण आलेत हात वरती करा. सोलापूर जिल्ह्यातून कोण आलेत हात वरती करा. सांगली जिल्ह्यातनं कोण आलेत हात वरती करा. निघायचं तर या सगळ्यांनी कामाला लागायचं आहे जोरात. आणि मुदत 31 जुलैला आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यांच्या याद्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. हो, आग्रहाच्या पोटी कुणालाही घेऊ नका. आग्रहाने घोड्यावर बसवलेला मनुष्य तो लढाऊ नसतो. घोडा हल्ला की बोचावर पडतो. इतकी माणसं बघेल चल की आम्ही जातोय तू चल की. हा पोटातली कळ पाहिजे, पोटातली कळ पाहिजे. तर तसली मंडळी का वय वर्ष 18 ते वय वर्ष 82. हो, आपले तानाजी महाराज, तानाजीराव मालुसरे सुभेदार वरती गेले सिंहगडावरती, वरती गेले घोरपडीच्या कमरेला दोर बांधून वरती चढले सगळे. त्या उदयभानचं सैन्य होतं 2,500, राजपूतांचं सैन्य होतं तो राजपूत होता. पण आपल्या हिंदूंचं दुर्दैव आहे की सख्खे भाऊच एकमेकाच्या वेगळी असतात. तो मौलांच्या बाजून लढवतो. वरती गेले, तुतारा वाजवल्या, लढाई सुरू झाली. अंधारात बद्यनवमीचा दिवस होता. लढाई सुरू झाली. उदयभान त्याला शोधत गेले सुभेदार तानाजी मालुसरे. दोघांची खडाखडी सुरू झाली. बाकीचं चाललं होतं 2,500 विरुद्ध 190. ढात फुटली, हाताला शेला बांधला आणि हातावरती अडवायला लागले. तरी हात तुटला, देहावरती बाहेर पडले, एक गतप्राण झाले. हा बोभाटा झाला की त्या 190 जणांचा धीर खचला, काही जणांचा. ते पळापळ करायला लागले. त्यावेळेला शेलार मामा वय वर्ष 82 ते म्हणतात, अरे हिजडावून पळताय का, तुमचा बाप मरून पडलाय. भडव्यानो माघारी बळा, मी जोर कापून टाकले. ते खोटं होतं. नुसतं उड्या मारून मारण्यापेक्षा इथं लढू नका ना असं म्हणून फिरवलं गाडं. आणि स्वतः उदयभानच्या अंगावर चालून त्याचे तुकडे गेले आणि हिशोब पालटला. सिंहगड शे करून टाकला. 82 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या जी पोट तिडीक आहे, तर हे लढून पळताय का, तुमचा बाप म्हणून पडलाय, लढून म्हणा. तर ती तिडीक असलेला कोणत्याही वेळाचा मनुष्य चालेल. झालं का? पण 18च्या आधी नाही. मतदान 18 नंतर 19 वर्षी. दुसरं एक सांगणार आहे, आपल्या सध्याच्या सामाजिक जीवनामध्ये शिकलेला मनुष्य बहुतांश हा मुंबईकडं, पुण्याकडं, शहराकडं पळत असतो. बंगलोर, दिल्ली, कलकत्ता
भयान संख्या सगळी चालली. जिल्ह्यातलं जणू काही दरवर्षी 550-100 जिल्ह्यातली जास्तच या पुण्या मुंबईकडे जातात. तर आपल्या संबंधातले जे जे कुणी असतील तर प्रत्येक गावानी आपल्या गावातून पुण्याला कोण गेले, मुंबईला कोण गेले, त्याचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, ते सगळं मला धरायचं. मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये आपण त्यांची संमेलनं घेणार आहोत. त्या लोकांची शिवछत्रींच्या पायाचं बोल जास्त प्रखर भाव म्हणून याच्यात कोण कोण काम करेल बरं, की आमच्या गावातून अशा याद्या करतो आणि कामाला लागतो. उभे असलेले बसलेले हात वरती करा बरं. हा बोल नका. या सगळ्या याद्या माझ्याकडे आल्या पाहिजे. माझा पत्ता फार सोपा, भिडे गुरुजी सांगली. संपलं. हो, म्हणजे अमेरिकेतनं सुद्धा पत्र अशी देतात, सांगली महाराष्ट्र. कारण तिथे इंडिया लिहिल्याशिवाय चालत नाही, कारण त्याच्यामुळे सुख होतं लिहिणाऱ्याला. इंडिया, भारत नाही, इंडिया. तर माझ्याकडे अशी यादी करून तुमच्या पत्त्यात सगळ्यात मोबाईल नंबर सगळं कोण कोण धाडणार त्यांनी हात वरती करा बरं. चांगला चांगला ताट हात वरती करा. पुढच्या 8 दिवसात याचा परिणाम